ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 41. अध्याय दुसरा, सांख्ययोग. श्री गणेशाय नमः. हे धनंजय, बुद्धियोगात कर्म दूरेण हि अवरम, अतः बुद्धौ शरणम अन्विच्छ. फल हेतवः कृपणः बुद्धियुक्त इह सुकृत दुष्कृते उभे जहाति. तस्मात् योगाय युज्यस्व. योगः कर्मसु कौशलम. हे धनंजया, या समत्व बुद्धियुक्त व ज्ञानयोगयुक्त कर्मापेक्षा कर्मफळाच्या इच्छेने केलेले कर्म फारच निकृष्ट आहे. यास्तव सुबुद्धीला व परमार्थ ज्ञानाला शरण जाण्याची म्हणजे त्यांचा आश्रय मिळवण्याची इच्छा धर. कारण फळाच्या तृष्णेने फळाचा हेतू धारण करणारे लोक कृपण व अज्ञ आहेत. बुद्धियुक्त ज्ञानी पुरुष ह्या लोकी सुकृत व दुष्कृत व पुण्य व पाप या दोहोंचा त्याग करतो. म्हणून समत्वरूप योगामध्ये स्थित होऊन ज्ञानप्राप्तीसाठी तू कर्मे कर. कारण सिद्धी व असिद्धी यांना सम मानून कर्म करण्याच्या योगाचे आचरण करण्यातच खरे कौशल्य आहे. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. तो बुद्धी योग विवारिता, बहुते पाडे पार्था, दिसे हा आरुता कर्मयोगू. परी तेची कर्म आचरिजे, तरीच हा योगू पाविजे, जे कर्मशेष सहजे योगस्थिती. म्हणून बुद्धी योगू सधरू, तेथ अर्जुना होई स्थिरू, मने करी अवघेरू फळ हेतूचा. जे बुद्धी योगा योजिले, तेची पारंगत जाहले, ही उभयबंधी सांडिले पाप पुण्ये. अर्जुना, चित्ताचे समत्व हेच योगाचे सार आहे असे तू समजून घे. ज्या समतेमध्ये मन म्हणजे क्रिया व बुद्धी म्हणजे ज्ञान यांचे ऐक्य आथी म्हणजे असते, त्या बुद्धियोगाचे पुष्कळ विवरण केले असता, हे पार्था, हा कर्मयोग आरुता म्हणजे बराच कमी योग्यतेचा दिसतो. परंतु त्या कर्माचे आचरण केले तरच हा बुद्धियोग साध्य होतो. कारण कर्माची जी उत्तरावस्था तीच स्वाभाविक योगस्थिती होय. म्हणून अर्जुना, बुद्धियोगच श्रेष्ठ आहे आणि त्याच्याच ठिकाणी तू आपले चित्त स्थिर कर. फलप्राप्तीच्या हेतूचा मात्र मनापासून अवघेर कर. ज्या सत्पुरुषांची प्रवृत्ती बुद्धियोगाकडे वळते, तेच संसार कलेमध्ये पारंगत होतात आणि पाप व पुण्य या दोहोंच्या बंधनातून मुक्त होतात. ही बुद्धियुक्त हा मनीषीण कर्मजम फलम त्यक्त्वा जन्मबंध विनिर्मुक्ता संत अनामयम पदम गच्छन्ति. कारण ज्ञानबुद्धीने युक्त असलेले विद्वान पुरुष कर्मापासून उत्पन्न होणारे सुखदुःख रूप त्याग करून जन्मरूप बंधापासून सर्वथा मुक्त होतात आणि अनामय म्हणजे उपद्रवरहित अशा विष्णूच्या परमपदाला प्राप्त होतात. ते कर्मी तरी वर्तती, परी कर्मफळा नातळती, आणि यातायाती न लोपती अर्जुना तया. मग निरामय भरित पावती पद अच्युत, ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. अर्जुना, त्यांनी काही कर्मे केली तरी ते कर्मफळांची नातळती म्हणजे अपेक्षा करीत नाहीत. म्हणून त्यांची यातायात म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्या लोप पावतात. मग हे धनुर्धरा, बुद्धियोगयुक्त होऊन निरामय म्हणजे ब्रह्मानंदाने भरलेले अच्युत व अविनाशी असे परमपद ते प्राप्त करतात. यदा ते बुद्धी मोहकलिलम व्यतितरिष्यती, तदा श्रोतव्यस्य च श्रुतस्य निर्वेदम गंतासी. ज्यावेळी तुझी बुद्धी मोहरूपी दलदलीचे उल्लंघन करेल, त्यावेळी तू श्रवण करण्यास योग्य असे व श्रवण केलेले असे जे काही आहे त्याविषयी तू उदासीन वृत्ती धारण करशील म्हणजे निरिच्छ होशील.
तू ऐसातही होसी, जै मोहाते यया सांडिसी, आणि वैराग्य मानसी संच राहील. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेणे निचाडे होईल मन, अपैसे तुझे. तेथ आणिक काही जाणावे, का मागिला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. जेव्हा तू या मोहाचा त्याग करशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा संचार होईल, तेव्हा तू बुद्धियोगयुक्त होशील. मग निष्कलंक व गहन असे आत्मज्ञान प्राप्त होऊन त्यामुळे तुझे मन सहजच निचाडे म्हणजे इच्छारहित होईल. त्या अवस्थेमध्ये अर्जुना आणखी काही जाणावे किंवा मागचे काही स्मरावे, हे आघवे म्हणजे सगळे, पारुशेल म्हणजे थांबेल. श्रुती विप्रतिपन्ना ते बुद्धी यदा निश्चलास्यति, अचला समाधौ स्थास्यति, तथा योगम अवाप्स्यसि. अनेक साध्य साधन संबंध दाखविणाऱ्या श्रवणांनी विक्षिप्त झालेली तुझी बुद्धी जेव्हा विक्षेपरहित व विकल्पशून्य होऊन आत्म्यामध्ये स्थिर होईल, त्यावेळी तू परिपूर्ण अशा खऱ्या योगाला प्राप्त होशील. इंद्रियांची या संगती जिये पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ, जै बुद्धी होई निश्चळ, तै पावसी तू सकळ योग स्थिती. इंद्रियांच्या संगतीमुळे जी बुद्धी भरकटते, तीच मग आत्मस्वरूपी स्थिर होईल. समाधी सुखाच्या ठिकाणी जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल, तेव्हाच तुला सकळ योग स्थिती प्राप्त होईल. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.